भर उन्हात कल्याणला जायला निघाला आणि ट्रेन मध्ये चढलाच होता, तेवढ्यातच एवढ्या जोरात पाऊस आला। मग आपली रील तुमच्या फीडमध्ये ईज गेली असेल तर फॉलो बी करा टाका भाऊ। तर आज तुमचा भाऊ जाणार आहे फक्त 150 रुपयामध्ये एसी मध्ये बसीसन, ते बी भुसावळ टू कल्याण। ह्या मशीनवर माणूस उभावी राहिला तरी बी वरे जातो, तरी बी मला 40 वरे जाणं होतं, कारण की आपण गेले होते लेट आणि आपली गाडी आली होती प्लॅटफॉर्मवर। बरं झालं 5 मिनिटं लवकरही गेला, नाही तर आज गाडी सुटीच जाते। तुम्हाला बी प्रश्न पडला असेल की आज 150 रुपयात कसं काय एसीच्या डब्यात चाललाय। चला मग तुमचा डाऊट बी मी क्लिअर करे टाकतो। एसी म्हटल्यावर तुम्हाला वाटलं असेल की सेकंड क्लास किंवा थर्ड क्लास, नाही भाऊ, आपण चालले होते पॅन्ट्री मध्ये आणि आधी फक्त स्टाफच्या लोकांना एंट्री राहते। जर कोणी तुमच्या घरचं रेल्वे मध्ये असेल तरच या डब्यात बस जा, नाही तर आधी टीटी गैरा मोठा फाईन मार देईन तुम्हाला। आता मी माझ्या सीटवर बसलोच होतो तर लक्षित गैरा जोरात पाऊस चालूही गेला। पावसाळ्याचा पहिला पाऊस आणि ट्रेन मधून व्ह्यू म्हणजे तोंडावर एकदम वेगळी स्माइल होती भाऊ, कारण की व्ह्यू एकदम डेंजर होता। जसा जसा पाऊस वाढत होता तसे तसे पॅन्ट्रीवाले समोसे बनवत होते वो गरम गरम। व्ह्यू भी असा होता, म्हटलं 1-2 खाईच घेऊ। मग मला आठवण आलं, मम्मी ने तो ट्रेन में खाने से मना किया है। मैंने सोचा कि चलो अभी सो जाता हूँ क्योंकि मुझे खाने थे समोसे, तो सोचा चलो सपने में ही समोसे खा लेंगे। मी झोपलाच होता तर लोग चाय वाला आला, पाऊस पड़तोच आहे तर चला 1 कप चाय भी पी घेऊ। सामने बारिश का व्यू और हाथ में चाय, आज दोनों साथ आ गए तो मजा ही आ गया भाई। चाय और बारिश के चक्कर में नासिक कब आ गया ये तो मुझे पता ही नहीं चला। तर नाशिक म्हटल्यावर म्हटलं इकडे बी पाऊस पाहिजे, पण इकडे काही पाऊस पडत नव्हता, नद्या पुरा कोरड्या होत्या। कोरड्या नद्या पाहता पाहता इगतपुरी कवाई गेला ते समजलंच नाही। आपली ट्रेन लवकर रिसंट कल्याणच्या आउटरवर 2 तास थांबली आणि 2 तासानंतर फायनली आपलं कल्याणही गेलो। आता कल्याण मध्ये आल्यावर पाऊस गैरा चोरत चालू होता आणि मुंबईची खासियत आहे की पाऊस 5 मिनिटं येतो आणि 10 मिनिटात गायब होई जातो। ब्लॉग कसा वाटला गाइस कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पेजला नवीन असाल तर फॉलो बी करी घ्या।